आपण माणूस आहोत, मशीन नाही. फ्रीज असो, सायकल असो, AC असो, पंखा असो किंवा TV असो. ह्या वस्तू तोपर्यंत सुरळीत चालतात आणि जोपर्यंत चालतात ना, तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत नसते आणि फारशी जाणवत पण नाही. पण एकदा का या वस्तूंमध्ये बिघाड झाला, की आपण लगेच सर्व्हिसिंग करतो. बरोबर की नाही? त्याची दुरुस्ती करतो, लगेच सर्व्हिसिंग करतो आणि पुन्हा त्याला व्यवस्थित चालवतो. माणसांचंही अगदी असंच आहे. जोपर्यंत आपण सगळ्यांचं ऐकतो, सगळ्यांसाठी धावतो, प्रत्येकाची काळजी घेतो, प्रत्येकाच्या अडचणी सोडवतो, तोपर्यंत आपण सगळ्यांना खूप चांगले वाटतो. पण ज्या दिवशी आपण म्हणतो, आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे, ज्या दिवशी आपण आपल्या मनाचा विचार करतो, आपल्या गरजांना प्राधान्य देतो आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो ना, तेव्हा आणि दुसऱ्याची सेवा सतत करायला थांबतो ना, तेव्हा काही लोकांच्या नजरेत आपण अचानक बदलतो. लक्षात घ्या. तू पूर्वीसारखा राहिलाच नाहीस, तुला आता आमची काळजी नाही आहे. ह्या गोष्टी चर्चेमध्ये येतात आणि आपल्याला ते ऐकवून पण देतात. सांगतात, की असं-असं तुम्ही वागताय आमच्याबरोबर. असं ऐकायला मिळतं. पण खरं काय असतं माहिती आहे? आपण बदललेलो नसतो. आपण फक्त स्वतःला जपायला शिकलेलो असतो. सतत दुसऱ्यांसाठी उभं राहणं म्हणजे प्रेम असतं का? पण स्वतःला पूर्णपणे विसरणं ही शहाणपणाची गोष्ट आहे का? नाही. आपण एखाद्या मशीनसारखे नाही हो, की सगळ्यांना सेवा देत राहायचं आणि स्वतःची बॅटरी संपली तरी चालायचं, चालायचं, चालायचं असं आहे का? नाही. कधी-कधी स्वतःचीही सर्व्हिसिंग करा ना. ती करावीच लागते. आपल्या मनाची सर्व्हिसिंग करावी लागते. मनाला विश्रांती द्यावी लागते. शरीराची काळजी घ्यावी लागते. मनाचंही ऐकावं लागतं आणि गरज पडली तर काही लोकांपासून थोडं अंतरही ठेवावं लागतं. कारण लक्षात ठेवा, कारण एकच आहे, तुम्ही थांबलात ना म्हणून जग थांबत नाही. लक्षात घ्या. पण तुम्ही स्वतःची काळजी घेणं जर थांबवलं नाही, तर तुमचं आयुष्य नक्कीच थांबेल आणि थकून जाईल. लक्षात घ्या. म्हणून दुसऱ्यांसाठी जगताना आणि स्वतःला हरवू नका. लोकांना तुमची सेवा नाही, तुमची किंमत कळली पाहिजे. सेवा करताय तर चांगलंच आहे त्यांना, पण तुमची किंमत कधी करणार? स्वतःची काळजी घेणं स्वार्थीपणा नाही आहे. तो स्वतःवर केलेला सगळ्यात सुंदर उपकार आहे. लक्षात घ्या. सगळ्यांची सर्व्हिस करतात तुम्ही. स्वतःचं मन खराब होऊ देऊ नका ना. स्वतःसाठीही थोडं थांबा. स्वतःलाही जपा. लक्षात ठेवा. स्वतःसाठी जगणं अतिशय चांगलं आहे. स्वतःची काळजी घेणं सुद्धा चांगलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही. चला पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत.